10 जूनला बीड शहरातून लॉंग मार्च सुरू झाला। पहिल्या दिवशी आम्ही 20 किलोमीटर चालत आलो, मांजरसुंब्याला मुक्काम केला। दुसऱ्या दिवशी 28 किलोमीटर चाललो आणि पाटोद्याला मुक्काम केला। तिसऱ्या दिवशी 25 किलोमीटर चाललो आणि जामखेडला मुक्काम केला। चौथ्या दिवशी परत 18 किलोमीटर चाललो आणि आष्टीला मुक्काम केला। पाचव्या दिवशी आम्ही 22 किलोमीटर चालून धानोऱ्याला मुक्काम केला। सहाव्या दिवशी 35 किलोमीटर चालून आम्ही अहिल्यानगरला मुक्काम केला। सातव्या दिवशी परत चालून आम्ही सुप्याला मुक्काम केला आणि आठव्या दिवशी आम्ही सुप्यावरून इथं शिरूरला पोहोचलो आहोत। असे 8 दिवस आम्ही चालत आहोत। आता माझ्याकडे म्हणजे उभा राहण्याची सुद्धा ताकद नाही, मला झोप येत होती। रात्री औरंगाबादहून संभाजीनगरहून टी शर्ट येणार होते आणि टी शर्ट घेऊन येणारे आमचे दिनकर दादा रात्री 1 वाजता आले, म्हणून मला 1 वाजेपर्यंत सगळे आमचे सहकारी झोपले, मी 1 वाजेपर्यंत जागी राहिलो। ते 1 वाजता आल्यानंतर परत आम्ही 1 तास गप्पा मारल्या, मग ते 2 वाजता गेले आणि परत 6 वाजता उठून आम्ही आमच्या कामाला सुरुवात केली। आता ही एवढी जी सगळी धडपड चालू आहे, आम्ही पायी चालत आहोत। या लॉंग मार्चचा उद्देश हा आहे की सर्वोच्च न्यायालयाने जो 1 ऑगस्टला निर्णय दिलेला आहे 2024ला, याच्यावरती आपण रिव्ह्यू पिटिशन दाखल केले। याचा पुनर्विचार व्हावा म्हणून 2 रिव्ह्यू पिटिशन दाखल झाले आणि दोन्ही रिव्ह्यू पिटिशन सुप्रीम कोर्टाने खारिज केले, फेटाळले। आता तिसरं जरी दाखल केलं तरी ते फेटाळलं जाणार आहे। त्यामुळे आपल्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे बंद झालेले आहेत, म्हणजे आता न्यायालय लढ्याचा विषय संपलेला आहे। दुसरा मुद्दा होता की आपले 29 आमदार आहेत शेड्यूल कास्टचे, जे राखीव मतदारसंघातून निवडून जातात। राखीव मतदारसंघ यासाठी होते की यांनी शेड्यूल कास्टचा आवाज बनावं आणि शेड्यूल कास्टच्या विषयावरती त्यांनी बोलावं, म्हणून राखीव मतदारसंघाची निर्मिती बाबासाहेबांच्या काळात झालेली आहे पुणेकरांच्या दरम्यान। आता 29 पैकी 2 आमदार बोललेले आहेत वर्गीकरणाच्या विरोधात। एक राजकुमार बडोले साहेब बोललेले आहेत वर्गीकरणाचे आम्हाला मान्य नाही म्हणून, जाहीर बोलतायत, ते विधानसभेत भी बोललेले आहेत। आणि दुसरे आमदार आहेत आपले नितीन राऊत साहेब। नितीन राऊत साहेबांचं माझं व्हिडिओ कॉलद्वारे बोलणं झालेलं आहे। 20 तारखेला ते आता सध्या विदेशात आहेत, 20 तारखेपर्यंत इंडियात येत आहे आणि ते ज्या दिवशी लॉंग मार्च 26ला मुंबईत पोहोचणार आहे त्या दिवशी ते सहभागी होणार आहे। त्यांनी स्पष्ट केलं, त्यांनी त्याच्यानंतर व्हिडिओ बी बनवला 2 मिनिटाचा आणि भूमिका त्यांची स्पष्ट आहे वर्गीकरणाच्या विरोधात। पण राहिलेले जे 27 आमदार आहेत यांनी आतापर्यंत त्यांचं तोंड उघडलेलं नाही। हा एवढा मोठा वाद चालू आहे, मातंग लोक मोर्चे काढायलेत, बौद्ध लोक मोर्चे काढायलेत, चांभार लोक मोर्चे काढायलेत, आंदोलन सुरू आहेत, लॉंग मार्च सुरू आहेत आणि 27 आमदार तरी सुद्धा तोंडाला कुलूप लावून बसलेत। बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे, राखीव मतदारसंघातून जे लोक निवडून जातात ते एकाच गोष्टीसाठी तोंड उघडतात, ते म्हणजे जांभळी द्यायला। ती बी नैसर्गिक क्रिया आहे म्हणून, नाही तर त्यालाही त्यांनी तोंड उघडलं नसतं। म्हणजे आपले प्रतिनिधी नाहीत, ते पक्षांचे गुलाम आहेत, प्रस्थापित पक्षांचे गुलाम झालेले आहेत। आता त्यांनी बोलावं ते बोलत नाहीत। आम्ही दुसऱ्या आमदारांना म्हणलं ओबीसी मराठ्यांचे तुम्ही बोला, ते म्हणले तुमचेच बोला ना, आम्ही कशाला बोलावं, त्यांनी बोलू द्या, मग आम्हाला काहीतरी भूमिका घेता येईल। म्हणजे परिस्थिती मी तुम्हाला सांगायला, हे बोलायला तयार नाहीत। मग आम्ही एक प्लान बनवला, यांना बोलण्यासाठी मजबूर करू, आमदारांना बोलण्यासाठी मजबूर करू। मग लॉंग मार्च जसा सुरू आहे, आम्ही अशा टायमाला लॉंग मार्च सुरू केला की पावसाळी अधिवेशन मुंबईत सुरू झालं पाहिजे आणि पावसाळी अधिवेशनात सगळे आमदार तिथं असतात, महत्वपूर्ण विषयावरती चर्चा होते आणि आपण 26 तारखेला मुंबईत पोहोचायचं। 24 तारखेलाच अधिवेशन सुरू होणार आहे। अधिवेशन सुरू होऊन 2 दिवस झालेले असतील। 24 तारखेला आपण पनवेलमध्ये असू, 24 तारखेला आपण पनवेलमध्ये असू, त्यामुळे मुंबईमध्ये असल्यामुळे याच्यावर चर्चा करणं कंपल्शन आहे। हा लॉंग मार्च चालला हे सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे आणि याची ग्रॅव्हिटी यावी म्हणून हिवाळी पावसाळी अधिवेशनात त्याच्यावर चर्चा व्हावी म्हणून ह्या टायमिंग निवडलेला आहे। हा टायमिंग निवडण्याचं हे कारण आहे की मुंबईमध्ये त्याच्यावर चर्चा व्हावी आणि ही सगळी प्रक्रिया बंद करण्यासाठी प्रेशर विधानसभेवर निर्माण केलं पाहिजे, म्हणून आम्ही लॉंग मार्च सुरू केलेला आहे। आता ज्यावेळेस आमदार बी बोलत नाहीत, कुणीही बोलत नाहीत, मग आपल्याला काम करावं लागेल, लोकांना रस्त्यावर यावं लागेल आणि रस्त्यावर आल्याशिवाय दुसरा पर्याय त्यांनी आपल्या समोर शिल्लक ठेवला नाही। आपल्या नेत्यांनी काही भूमिका घेतली
आठवले साहेबांनी भूमिका घेतली की संख्येनुसार दिलं पाहिजे. मला वाटतं बामसेपची भूमिका आली आता संख्येनुसार दिलं पाहिजे. काही लोकांनी संख्येनुसार मागत आहेत, म्हणजे वर्गवारी करा पण संख्येनुसार करा. जर संख्येनुसार वर्गवारी केली तर काय होईल? महारांची संख्या 8.5% आहे, महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येच्या 8.5%. म्हणजे महारांना जर संख्येनुसार केलं तर 8.5% मिळेल. आणि माझ्या मनाची आकडेवारी नाही, 2011ची जनगणनेची आकडेवारी मी सांगतोय. 30 लाख महारांनी लिहिलं आमची जात महार आहे, धर्म हिंदू आहे. 50 लाख महारांनी सांगितलं आमची जात महार आहे, धर्म बौद्ध आहे. महारच आहेत, महार हिंदू 30 लाख, महार बौद्ध 50 लाख, झाले 80 लाख. आणि 15 लाख लोक असे होते फक्त त्यांनी म्हणले आम्ही बौद्धच आहोत. ते 15 लाख पकडलेले नाहीयेत. म्हणून बार्टीच्या अहवालामध्ये सांगण्यात आलं जर 100 एससीचे लोक असतील तर 62 महार आहेत, 19 मातंग आहेत, 12 चांभार आहेत आणि राहिलेल्या 56 जातीचे फक्त 8 लोक आहेत, असं बार्टीच्या अहवालात सांगितलं. पण या अहवालामध्ये बी एक खोटारडेपणा आहे, हे 15 लाख पकडलेले नाही. हे जर 15 लाख पकडले तर आकडेवारी अशी निघेल 100 मध्ये 70 महार आहेत, 15 मातंग आहेत, 10 चांभार आहेत आणि बाकीचे 4-5 आहेत. ही आकडेवारी अशी निघणार आहे. आत्ताच आमचे एक बंधू म्हणले की जनगणनेच्या संदर्भामध्ये बंधू जनगणना झाली पाहिजे आणि ती जातीनिहाय झाली पाहिजे. या देशामध्ये गायी किती आहेत माहित आहे सरकारला, म्हशी किती आहेत माहित आहे. हे सोडा 1400च वाघ राहिलेत, टायगर किती आहेत माहित आहे. म्हणजे जनावरांची गिनती आहे, झाडांची गिनती आहे, पक्ष्यांची गिनती आहे. आमच्या त्या सोलापूरला माळढोक अभयारण्य आहे आणि त्या माळढोक अभयारण्यासाठी 2 लाख जमीन रिझर्व आहे, 2 लाख एकर जमीन रिझर्व आहे. 4 वर्षापूर्वी माळढोक शोधले किती आहेत राहिलेत त्याच्यामध्ये, त्या 2 लाख एकर मध्ये. तर माळढोक सापडले 17. म्हणजे 17 माळढोकासाठी 2 लाख एकर जमीन रिझर्व आहे. म्हणजे पक्षाची जनगणना व्हायली, मी काय सांगालोय, परंतु माणसाची जनगणना नाहीये. जनगणना आवश्यक आहे. मोजल्यानं जातीवाद वाढत नाहीये, लक्षात घ्या. समजा मला जर शुगर आहे, शुगर मोजल्यानं माझी शुगर कंट्रोल करायला मदत होईल ना. डॉक्टर समजा म्हणतो शुगर मोज, मग माझ्या शुगर लेवल वरून कोणती गोळी द्यायची डॉक्टर ठरवतो. मोजल्यानंतर उपाय करता येतो. मोजाच्या अगोदर खा गोळ्या म्हणल्यावर जमन का तसं? त्याची मात्रा ठरवावं लागेल ना. बीपी मोजल्यानंतर बीपी कमी आहे, वाढलाय, मग त्याच्यानंतर बीपीची गोळी ठरते, त्याची पॉवर ठरते. कोणती गोष्ट मोजल्याशिवाय, ब्लडचे रिपोर्ट डॉक्टर काय करतात, मोजिता त्याच्यात रक्तात काय बिघाड झालाय का मोजल्याशिवाय पुढचा उपाय करता येत नसतो. हे सायन्सची प्रक्रिया आहे, सायंटिफिक प्रक्रिया आहे. कुणाचा विकास करायचा असेल तर कुणाला किती घरं नाहीत आणि किती घरं आहेत माहित पाहिजे ना, मग बजेट अलोकेट करता येते. त्याच्यासाठी मोजणं आवश्यक आहे, जातीनिहाय जनगणना करणं आवश्यक आहे. तरच म्हणजे जातीनिहाय जनगणनेच्या अगोदर काय जाती नव्हत्या काय? मग समजा जेव्हा जनगणनाच होत नव्हती जाती नव्हत्या, होत्या. पण जनगणनेचा याचा काही संबंध नाहीये. आपण सांगितले नसल्यामुळं खूप सारे लोक म्हणतात टीसीवर जात नसली पाहिजे. अरे ती समाजातून टीसीवर आली ना, का टीसीवरून समाजात गेली?